एसटी आरक्षणासाठी 40 गावात बंजारा समाजाचा ऐतिहासिक मोर्चा। चाळीसगाव प्रतिनिधी। चाळीसगाव तालुक्यात प्रथमच बंजारा समाजाने एसटी अनुसूचित जमाती प्रवर्गातून आरक्षणाच्या मागणीसाठी एक ऐतिहासिक आणि अभूतपूर्व मोर्चा काढला। या मोर्चात सुमारे 1 लाख समाज बांधवांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला। मराठा समाजाच्या आंदोलनाला मिळालेल्या यशानंतर हैदराबाद गॅझेटियरच्या आधारावर बंजारा समाजाला एसटी प्रवर्गात आरक्षण देण्याची मागणी जोर धरू लागली आहे। ऐतिहासिक सहभाग आणि मागणी। चाळीसगाव तालुक्यातील सामाजिक कार्यकर्त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत अपेक्षेपेक्षा जास्त संख्येने समाज बांधव या मोर्चात सहभागी झाले। हैदराबाद गॅझेटियरसह सेपी बेरार विधात्य आयोग आणि इतर आयोगांच्या आधारावर महाराष्ट्रातील बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण लागू करण्यासाठी राज्य सरकारने तात्काळ केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवावा अशी मागणी निवेदनातून करण्यात आली। राज्य आणि केंद्र सरकारला इशारा। मोर्चाला संबोधित करताना नेत्यांनी सरकारला गंभीर इशारा दिला। पुढील महिन्याभरात राज्य सरकारने सकारात्मक पावले उचलली नाहीत तर बंजारा समाजाचे हे वादळ मुंबईत धडकेल। गरज पडल्यास दिल्लीतही बंजारा समाज धडकल्याशिवाय राहणार नाही असे या मोर्चाच्या माध्यमातून स्पष्ट करण्यात आले। जालना आणि बीड जिल्ह्यात नुकत्याच निघालेल्या लाखोंच्या मोर्चांमुळे संपूर्ण महाराष्ट्रात बंजारा समाजात मोठी जागृती निर्माण झाली आहे असेही यावेळी सांगण्यात आले। अनेक दिग्गजांची उपस्थिती। या मोर्चाला संबोधित करण्यासाठी विधान परिषदेचे आमदार राजेश राठोड, युवा संघर्षयोद्धे विनोद आडे, ऋषिकेश चव्हाण, कांतीलाल नाईक, डॉक्टर साईदास जाधव, आत्माराम जाधव, ओंकार जाधव आणि संभाजीनगरहून महिला सामाजिक कार्यकर्त्या मनीषाताई राठोड यांच्यासह समाजातील अनेक प्रतिष्ठित व्यक्ती वेगवेगळ्या जिल्ह्यांतून उपस्थित होत्या। सकल बंजारा समाजाच्या वतीने तालुक्यातील सर्व ज्येष्ठ मंडळींच्या सह्यांचे निवेदन प्रशासनाला सादर करण्यात आले। या ऐतिहासिक मोर्चाला यशस्वी करण्यासाठी तालुक्यातील सर्व युवा कार्यकर्त्यांनी स्वयंप्रेरणेने मोठे परिश्रम घेतले।